आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याच्या मुद्द्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला 3 वर्ष मुदतवाढ. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित. 371 भारतीय हज यात्रेकरूंचा पहिला जथ्था आज सौदी अरेबियात दाखल. आणि होर्मुझची सामुद्रधुनी इराणकडून पुन्हा बंद. होर्मुझमध्ये ब्रिटनच्या 2 जहाजांवर इराणचा हल्ला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. महिला आरक्षणाच्या संदर्भातलं घटनादुरुस्ती विधेयक काल लोकसभेत नामंजूर झाल्याप्रकरणी प्रधानमंत्री यावेळी बोलणार आहेत. तामिळनाडूतल्या कोइंबतूरमध्ये प्रचारसभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या विधेयकाला विरोध केल्याच्या मुद्द्यावरून यावेळी त्यांनी द्रमुक आणि काँग्रेसवर टीका केली. महिला आरक्षणाला विरोध का केला असा सवाल द्रमुकच्या नेत्यांना विचारा, असं आवाहन त्यांनी तामिळनाडूच्या जनतेला केलं. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 2% वाढवून 60% करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2026 पासून ही दरवाढ लागू होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला, अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. 50.5 लाख कर्मचारी आणि 68 लाखांहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होईल. यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला सुमारे 6,791 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना मार्च 2028 पर्यंत सुरू ठेवायला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. ग्रामीण कृषी उत्पन्न बाजार समिती, उच्च माध्यमिक शाळा आणि रुग्णालयांना जोडणाऱ्या मार्गांचा यात समावेश आहे. या योजनेसाठी 83,977 कोटींची नव्यानं तरतूद करण्यात आली आहे. मैदानी भागातले रस्ते आणि पूल बांधण्यासाठी मार्च 2028 पर्यंत तसंच डोंगराळ भागातले रस्ते बांधण्यासाठी मार्च 2029 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला वेग आला असून या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 8 लाख किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना में बहुत तेजी वापस से आई. आज उसका एक्सटेंशन और एलोकेशन इंक्रीज किया गया, जिससे कि पीएमजीएसवाई 3 अब हो गया 83,977 करोड़ रुपीस की स्कीम हो. पूरे प्रोग्राम में अब तक करीब 8 लाख किलोमीटर सड़कें बनी. 10,000 से अधिक ब्रिजेज इसमें बने ग्रामीण क्षेत्रों में. 7 लाख से ज्यादा जो बड़े ग्रामीण क्षेत्रों में इम्पोर्टेंट इंफ्रा पॉइंट्स होते हैं कम्युनिटी के, वो सब इससे कनेक्ट हुए. 12,980 कोटी रुपयांच्या हमीसह भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल या नावानं देशांतर्गत विमा निधी उभारायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणावरून भारतीय बंदरापर्यंत आणि भारतीय बंदरांपासून कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणापर्यंत माल वाहून नेणाऱ्या जहाजांसाठी यामुळे विमा उपलब्ध असेल, असं वैष्णव यांनी सांगितलं. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं आज 24,815 कोटी रुपये खर्चाच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. गाझियाबाद सीतापूर 3री आणि 4थी मार्गिका आणि राजमुंद्र विशाखापट्टणम 3री आणि 4थी मार्गिका या मार्गांचा यात समावेश आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं असून विस्तारित अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संस्थगित झालं. 28 जानेवारीला या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. या अधिवेशनात लोकसभेच्या एकूण 41 बैठका झाल्या. यात 93% कामकाज झालं, असं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. अधिवेशनात 12 विधेयकं सभागृहात सादर झाली. यातील 9 विधेयकं मंजूर झाली. यात वित्त, नादारी कायदे सुधारणा, आंध्र प्रदेश पुनर्रचना, जनविश्वास तरतुदींमधली सुधारणा आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या संदर्भातल्या विधेयकांचा समावेश आहे. याविषयी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले, बहुत ही प्रोडक्टिव बजट सेशन रहा है. यूनियन बजट बहुत अच्छी तरह से पारित हुआ. फिर फाइनेंस बिल पारित किया गया है. दूसरे पार्ट में प्रधानमंत्री जी ने वेस्ट एशिया क्राइसिस को लेकर के स्टेटमेंट दिया. 3 दिन स्पेशल सिटिंग एक्सटेंशन किया गया. नारी शक्ति वंदन अधिनियम डिलिमिटेशन अमेंडमेंट बिल पेश किया गया था. ये बिल पारित नहीं हो पाया. बाकी जितना भी सरकारी बिल्स थे सब पारित हुआ.
राज्यसभेचं कामकाज 157 तास चाललं. या अधिवेशनात सदस्यांनी आपलं मूल्यवान मत मांडून सभागृहातल्या चर्चेचा स्तर उंचावला, असे गौरवोद्गार राज्यसभा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी काढले. राज्यसभेचे उपाध्यक्ष म्हणून हरिवंश यांची फेरनिवडही या अधिवेशनात झाली. 131व्या घटनादुरुस्तीचं विधेयक हे महिला आरक्षणाच्या नावाखाली लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाठी होतं. त्यामुळे हे विधेयक नामंजूर होणं हा विरोधी पक्ष, राज्यघटना आणि देशाचा विजय आहे, असं काँग्रेस महासचिव खासदार प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. हमारा स्टैंड बहुत क्लियर है. पूरे अलायंस ने अपना स्टैंड बहुत क्लियर किया है और इस वोट से और भी स्पष्ट हुआ है कि हमारी समझ में ये जो बिल लाया गया और ये जो 3 दिनों की चर्चा चली, ये महिला आरक्षण की नहीं थी, ये परसिमन पर ही थी और इस पर हम सब ने अपने विचार बहुत स्पष्टता से व्यक्त कर लिए हैं. या विधेयकाबद्दल विरोधी पक्षांना काहीही माहीत नव्हतं. केवळ एक दिवस आधी विधेयकाचा मसुदा दिला गेला. देशाच्या संघराज्य रचनेला बदलणं आणि लोकशाहीला कमकुवत करण्यासाठीचं हे षडयंत्र होतं, अशी टीका गांधी यांनी केली. हे विधेयक मंजूर झालं असतं तर जातनिहाय जनगणनेची गरज पडली नसती. त्यामुळे सरकारला मनमानी करण्याची संधी मिळाली असती, असा आरोपही त्यांनी केला. 2023ला मंजूर झालेलं महिला आरक्षण विधेयक तत्काळ लागू करा, अशी मागणीही प्रियांका गांधी यांनी केली. महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केलेल्या टीकेचा भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी निषेध केला आहे. लोकसभा किंवा विधानसभेत मतदारसंघ पुनर्रचनेशिवाय आरक्षणाची अंमलबजावणी शक्य नसल्याचं ते नवी दिल्ली इथं माध्यमांशी बोलताना म्हणाले. जनगणना करायला बराच वेळ लागत असल्यानं शेवटच्या प्रकाशित जनगणनेच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना केली जाऊ शकते, असं नमूद करण्यात आलं होतं. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 371 भारतीय हज यात्रेकरूंचा पहिला जथ्था आज सौदी अरेबियात पोहोचला, अशी माहिती रियादमधल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमांद्वारे दिली आहे. यावर्षी हजसाठी एकूण 1,75,025 यात्रेकरू सौदी अरेबियाला भेट देतील, अशी अपेक्षा अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या यात्रेकरूंना उत्तम सेवा देण्यासाठी यंदा मक्का इथं हॉटेल शैलीतील निवास व्यवस्था भाड्यानं घेण्यात आल्याचंही निवेदनात म्हटलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय इराणने फिरवला असून अमेरिकेकडून इराणच्या बंदरांची नाकेबंदी उठेपर्यंत होर्मुझ अडवणार असल्याचं जाहीर केलं आहे. इस्रायल आणि लेबनॉनमधल्या हिजबोला गटात 10 दिवसांचा युद्धविराम जाहीर झाल्यानंतर जगातल्या 20% व्यापारी जहाजांचा हा मार्ग इराणने काल खुला केला होता. मात्र इराण जोपर्यंत अणुकार्यक्रम बंद करण्यासह इतर बाबींवर अमेरिकेबरोबर स्थायी करार करत नाही, तोपर्यंत इराणच्या बंदरांची नाकेबंदी कायम राहील, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर इराणने हे प्रत्युत्तर दिलं. इराणच्या नौदलानं होर्मुझमध्ये ब्रिटिश जहाजावर हल्ला केल्याचं ब्रिटनच्या लष्करानं आज सांगितलं. यामुळे 2 भारतीय जहाजांनी सामुद्रधुनीच्या आधीच मागे परतण्याचा निर्णय घेतला. यामुळे परराष्ट्र मंत्रालयानं इराणच्या भारतातल्या राजदूतांकडे नाराजी व्यक्त केली. परराष्ट्र सचिवांनी आज या राजदूतांना समन्स बजावून बोलावून घेतलं होतं. दरम्यान इराणनं अमेरिकेला समृद्ध युरेनियम देण्याचं कबूल केल्याचा ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला आहे. इराणचं नौदल शत्रूवर अधिक कडवा प्रहार करण्यासाठी सज्ज आहे, असं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला मोजताबा खामेनी आज सेनादल स्थापना दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हणाले. IPLमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय चेन्नई सुपर किंग्सने घेतला आहे. हैदराबादमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हैदराबादच्या 9व्या षटकात 3 बाद 99 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याच्या मुद्द्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशवासियांना संबोधित करणार. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला 3 वर्ष मुदतवाढ. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित. 371 भारतीय हज यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सौदी अरेबियात दाखल आणि होर्मुझची सामुद्रधुनी इराणकडून पुन्हा बंद. होर्मुझमध्ये ब्रिटनच्या 2 जहाजांवर इराणचा हल्ला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.